हॅलो एव्हरीवन, आपण आज MS PowerPoint बद्दल पाहणार आहोत। या अगोदर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, वर्डपॅड, नोटपॅड याबद्दलही पाहिलेलं आहे। म्हणजे जर बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला टाईप करायची असेल तर आपण वर्डपॅड आणि नोटपॅडचा यूज करून लहान मुलांना बेसिक टायपिंगची प्रॅक्टिस किंवा बेसिक जे सेटिंग्ज असतात, आपण टेक्स्टची साईज कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा टेक्स्टला फॉन्ट वेगळा कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, या गोष्टी आपण ॲज अ बेसिक म्हणून पाहिल्या। त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ॲडव्हान्स सेटिंग्स, अगदी फॉर्मॅट पेंटर, ड्रॉप कॅप, अलाइनमेंट, फाइंड अँड रिप्लेस, अशा खूप सारे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत की पिक्चर इन्सर्ट करणं, टेबल इन्सर्ट करणं, बॉर्डर अप्लाय करणं, नंतर पेजला कलर अप्लाय करणं, वॉटरमार्क अप्लाय करणं, या सर्व गोष्टी आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहिल्या। एक्सेलमध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेज पाहिले जे की टीचर्सना रिझल्ट तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। ते टीचर्सला अगदी इझिली त्यांचे रिझल्ट प्रिपेअर करण्यासाठी पण युजफुल आहे। ते व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि आता नेक्स्ट त्याच्यातलाच मायक्रोसॉफ्टचा मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील एक जो पॉईंट आहे MS PowerPoint, त्याबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन आज पाहणार आहोत, फक्त बेसिक इन्फॉर्मेशन। मग त्यामध्ये PowerPoint म्हणजे काय, म्हणजे मायक्रोसॉफ्ट PowerPointचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे त्याची अगदी फक्त बेसिक इन्फॉर्मेशन। फर्स्ट तर PowerPointचा उपयोग आपण PPT तयार करण्यासाठी करतो। म्हणजे ही PPT आपण कंपनीमध्ये एखाद्या प्रोडक्टचं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे आणि त्या प्रोडक्टबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन PPT थ्रू, म्हणजे डिफरंट स्लाइड्सचा यूज करून तुम्ही त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रेझेंट करू शकता इतर लोकांच्या समोर। स्कूलमध्ये सुद्धा एखादं गॅदरिंग असू द्यात किंवा एखादा टॉपिक, स्टुडंट्सने एखादा टॉपिक दिल्यानंतर त्या टॉपिकच्या रिलेटेड PowerPoint प्रेझेंटेशन मुलं क्रिएट करतात, त्याच्यासाठी सुद्धा स्कूलमध्ये उपयोग केला जातो। मग आता हे झाले PowerPoint प्रेझेंटेशनचे यूज। मग PowerPoint प्रेझेंटेशन नक्की ओपन कशा पद्धतीने करायचं, तर एक तर ज्या पद्धतीने आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एक्सेल ओपन करतो, अगदी त्याच वेनी आपण मायक्रोसॉफ्ट PowerPoint ओपन करू शकतो। म्हणजेच काय, तर तुम्ही डेस्कटॉपवरती राईट क्लिक करून न्यू ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर इथे PowerPoint प्रेझेंटेशन ऑप्शन आहे, हा PowerPoint प्रेझेंटेशन ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। सेकंड वे कोणता आहे, तर स्टार्ट बटनवरती ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, तुमचा हा स्क्रॉलर आहे तो स्क्रॉल डाऊन करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला काय होईल, मायक्रोसॉफ्ट PowerPointचा ऑप्शन येईल। तिथून तुम्ही तो मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधून इथून तुम्ही मायक्रोसॉफ्ट PowerPoint ऑप्शन सिलेक्ट करू शकता। अजून तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही सर्च बॉक्समध्ये डिरेक्टली तुम्ही टाईप करू शकता PowerPoint। सर्च बॉक्समध्ये तुम्ही PowerPointचं POW फक्त टायपिंग स्पेलिंग स्टार्ट जरी केलं तरी या लिस्टमध्ये डिरेक्टली PowerPoint आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर अजून आहे की आता हे नवीन व्हर्जनमध्ये झालं। जुन्या व्हर्जनमध्ये कसं असतं की स्टार्टवरती क्लिक करा, त्याच्यामध्ये ऑल प्रोग्राम ऑप्शन, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मग त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट PowerPoint। पण आता सगळे लेटेस्ट व्हर्जनचे कम्प्युटर्स असल्यामुळे मोस्टली जे मी नवीन फर्स्ट 3 मेथड्स सांगितल्या त्याचाच यूज करून तुम्ही PowerPoint ओपन करू शकता। त्याच्यातीलच एक पद्धत मी तुम्हाला दाखवते अजून प्रॅक्टिकली। राईट क्लिक केलं आहे मी डेस्कटॉपवरती, त्या लिस्टमधून मी न्यू हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि त्यामध्ये इथे मायक्रोसॉफ्ट PowerPoint हा एक ऑप्शन आहे, हा ऑप्शन मी सिलेक्ट करते। त्याचबरोबर इथे ही PowerPointची जी तुम्हाला आयकॉन दिसतोय, हा आयकॉन तुम्हाला डेस्कटॉपवरती दिसेल, त्याच्यावरती जस्ट तुम्ही डबल क्लिक करून ओपन करा। अशा पद्धतीने काय होईल की PowerPointची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल। PowerPoint विंडो, आता इथून तुम्ही फक्त होम टॅबमध्ये न्यू स्लाईडवरती येऊन ब्लँक स्लाईड किंवा टायटल स्लाईड तुम्ही घेऊ शकता। हे झालं PowerPoint। मग हा जो एरिया आहे, या एरियाला आपण म्हणतो स्लाईड पेन। इथे फक्त एकच स्लाईड दिसत आहे, कारण माझ्या या PPTमध्ये सध्या तरी फक्त एकच स्लाईड आहे, म्हणून इथे एक स्लाईड दिसत आहे।
क्लिक टू ॲड टायटल, क्लिक टू ॲड सब टायटल, हे जे 2 बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत, हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स, तर याला म्हणतात प्लेस होल्डर. काय म्हणतात? प्लेस होल्डर. आणि ही आउटसाईड जी ही मेन आहे, ही मेन आहे ती एक स्लाइड आहे, मेन स्लाइड. आणि या स्लाइडवरती हे जे 2 बॉक्सेस आहेत याला म्हणतात प्लेस होल्डर. नॉर्मली फर्स्ट बार आहे वरचा तो टायटल बार आहे, हा आहे व्हाईट कलरचा म्हणजे पॉवर पॉईंटचा आयकॉन आहे, सेव्ह आहे, अंडो आहे, रिडो आहे, प्रिव्ह्यू आहे, याला आपण क्विक ॲक्सेस टूल बार म्हणतो. त्याच्यामध्ये हा फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन याला आपण मेनू बार म्हणूयात. टायटल बारवरतीच इथे मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज, रिस्टोर डाऊन ऑप्शन्स आहेत. या होम टॅबवरती किंवा इन्सर्ट टॅबवरती जो काही टॅब तुम्ही सिलेक्ट करता त्या टॅबच्या अंडर असणारे सब ऑप्शन्स या एरियामध्ये दिसतात इथे. सो या एरियाला आपण म्हणूयात रिबन. म्हणजे मी होमवरती क्लिक केल्यानंतर होमच्या अंडर जे काही ऑप्शन्स आहेत ते या खालील इथे या भागावरती दिसतात. सो याला म्हणूयात आपण रिबन. फॉर एक्झाम्पल मी जर इन्सर्ट हा ऑप्शन सिलेक्ट केला तर इन्सर्टमध्ये हे सारे ऑप्शन्स आहेत, पण मी जेव्हा इन्सर्टवरती क्लिक करेन त्याच वेळेला हे ऑप्शन्स इथे डिस्प्ले होतील. सो हा जो एरिया आहे याला आपण म्हणूयात रिबन. आलं लक्षात? आणि खाली जो आहे हा आहे स्टेटस बार. खाली आहे स्टेटस बार. सर्वात खाली जो आहे त्याला म्हणूयात स्टेटस बार. हा रेड कलरमध्ये दिसतोय तो आहे स्टेटस बार. अशा पद्धतीने ही एक बेसिक इन्फॉर्मेशन झालेली आहे, हा स्टेटस बार. आता इथे मी होम टॅबमध्ये जाऊन इथे न्यू स्लाइड ऑप्शन आहे, इथून मी या डाऊन ॲरोवरती क्लिक करते. मग ही स्लाइडच्या रिलेटेड वेगवेगळे थीम्स डिस्प्ले होतात. यामधून तुम्ही सपोज मी इथे ब्लँक स्लाइड ऑप्शन सिलेक्ट करते, ब्लँक स्लाइड. आता ही माझी सेकंड स्लाइड आहे आणि इथे ही सेकंड स्लाइड ॲक्टिव्ह आहे. आले लक्षात? हा स्लाइड पेनचा एरिया आहे. जर मी स्लाइड नंबर 1 वरती क्लिक केलं तर इथे स्लाइड नंबर 1 डिस्प्ले होईल. इथे या स्लाइड पेनमधून मी स्लाइड नंबर 2 सिलेक्ट केल्यानंतर इथे स्लाइड नंबर 2 डिस्प्ले होईल. आले लक्षात? स्लाइड नंबर 1, स्लाइड नंबर 2. स्लाइड पेनमध्ये नंबर ऑफ स्लाइड्स आपल्याला दिसतात आणि इथे मेन ज्या स्लाइडवरती तुम्ही क्लिक केलेलं आहे ती ॲक्टिव्ह स्लाइड इथे आपल्याला दिसून येते. तर ही झाली पॉवर पॉईंटबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन. मग या पॉवर पॉईंटमध्येच या स्लाइडला आपण कशा पद्धतीने डिझाईन अप्लाय करू शकतो, कलर कशा पद्धतीने चेंज करू शकतो, किंवा याच स्लाइडवरती आपण वेगवेगळ्या टॉपिक्स किंवा एकच टॉपिक घेऊन आपण मल्टिपल स्लाइड्स इन्सर्ट करून त्याला वेगवेगळे ट्रान्झिशन इफेक्ट, ॲनिमेशन इफेक्ट्स कशा पद्धतीने देऊ शकतो आणि ती स्लाइड किंवा ती PPT आपण कशा पद्धतीने रन करू शकतो किंवा शो करू शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.